फडणवीस सरकारच्या 100 दिवसाच्या कामकाजाचा लेखाजोखा केला जाणार आहे। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा आज निकाल जाहीर होईल। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। आज मंत्रालय सचिव, पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा आज केला जाणार आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्वोत्कृष्ट ज्यांनी काम केलं त्यांचा सन्मान केला जाणार आहे। फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कामकाजाचा हा लेखाजोखा आज केला जाईल। ज्या लोकांनी चांगलं सर्वोत्कृष्ट काम केलं त्यांचा सत्कार केला जाणार आहे। महिला आणि बालविकास विभागाला 100 पैकी 80 गुण मिळाल्याचं बघायला मिळत आहे। आताची या संदर्भातली महत्त्वाची अपडेट, सार्वजनिक बांधकाम विभाग, विकास विभाग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, गौरी, 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आलेली होती आणि आता त्याचे निकाल जे आहेत ते जाहीर झालेले आहेत। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर सर्वोत्तम विभाग म्हणजे कोणते विभाग आहेत जे 5 ज्यांनी चांगली कामगिरी केली मागील 100 दिवसात, तर त्यामध्ये महिला व बालविकास 80% गुण जे आहेत ते मिळाले 100 पैकी। सार्वजनिक बांधकाम विभागाला 77.95, कृषी विभाग 66.15, चौथ्या क्रमांकावर आहे ग्रामविकास विभाग, त्याला 63.85 आणि 5व्या क्रमांकावर आहे परिवहन व बंदरे विभाग, त्याला त्या विभागाला मिळाले 61.28% गुण। तर दुसरीकडे सर्वोत्तम आयुक्त कोण ठरले तर संचालन तंत्र शिक्षण विभागाचे आयुक्त जे सर्वोत्तम आयुक्त ठरले त्यांना 77.43% गुण मिळालेले आहेत आणि आयुक्त जमाबंदी त्यांना 72.86 म्हणजे ते दुसऱ्या स्थानावर आहे। तर तिसऱ्या स्थानावर आदिवासी विभागाचे आयुक्त जे आहेत त्यांना मिळालेले त्यांना सुद्धा 72.57% गुण मिळाले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तम अभियान यासाठी 4थ्या क्रमांकावर आहेत, ते म्हणजे 70.18% आणि आयुक्त वैद्यकीय शिक्षण त्यांना मिळालेले आहेत 69.43। आणि आपण जर बघितलं असेल तर सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कोण ठरले तर पहिल्या क्रमांकावर आहेत पालघरचे पोलीस अधीक्षक ज्यांना मिळालेले आहेत 90.29% गुण। तर दुसऱ्या क्रमांकावर आहे गडचिरोली पोलीस अधीक्षक। आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खऱ्या अर्थाने ते गडचिरोलीला गेले होते आणि त्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक जे आहेत ते दुसऱ्या क्रमांकावर त्यांची कामगिरी दिसते। तिसऱ्या क्रमांकावर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, चौथ्या क्रमांकावर जळगाव पोलीस अधीक्षक आणि 5व्या क्रमांकावर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत, ते 5व्या क्रमांकावर। तर सर्वोत्तम जिल्हाधिकारी कोण आहेत, प्रत्येक कॅटेगरीमध्ये 5 खरं तर पारितोषिक देण्यात येणार आहेत। 5 जण सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांची यादी तयार करा। त्यामध्ये जर बघितलं असेल तर जिल्हाधिकारी सर्वोत्तम कामगिरी जी केली आहे ती चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेले 100 पैकी 84.29% गुण। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दुसऱ्या क्रमांकावर त्यांना मिळाले 81.14% आणि जळगावचे जिल्हाधिकारी तिसऱ्या क्रमांकावर, अकोल्याचे 4थ्या आणि नांदेडचे जिल्हाधिकारी त्यांची कामगिरी 5व्या क्रमांकावर ठरली। त्यामुळे कुठेतरी आज या सर्व आपण जर बघितलं असेल तर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचा आज सत्कार देखील करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी कालच ट्विट केलं होतं की आज निकाल जाहीर होतील आणि त्या दृष्टिकोनातून आता हे निकाल जे आहेत ते जाहीर या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।